नवा खेळाडू इथे अनिवार्य आहे. जर आपण पंचांच्या भूमिकेत जर का पाहिले तर प्रमुख पंच निलेश झापसे आमच्यापर्यंत ग्रीन सिग्नल दर्शवतात. मॅच पहा प्ले होते. पहिला चेंडू घेऊन येतात मिस्टर अजित केज. अजित दादांना पाहतोय. पहिला चेंडू राईट द विकेट. पहिला चेंडू यावेळेस जोरदार अपील केले परंतु पंचांचं ग्रीन सिग्नल इथे पाहू शकाल. पंचानं मात्र दंडित केलाय. पहिला चेंडू अजित दादांना मात्र हाताला गेलाय. नो चेंडू बिमार चेंडू म्हणून घोषित केला पंचांना आणि पंच दर्शवतात की यानंतर येणारा नेक्स्ट बॉल विक्रांत आणि वैभव ही जोडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. फ्रीड बॉलची सुवर्ण संधी पहा मात्र साधली गेली आहे आणि फ्रीड बॉल आपल्याला पाहायला मिळतो. पुन्हा गोलंदाज राईट विकेट मात्र सुरुवात केली. शॉर्ट पूलचा चेंडू यावेळेस चेंडूला पाठवलाय मिड विकेट डाऊन द ट्रॅक. चेंडू आउट ऑफ द पार्क ठोकलाय. पहिल्याच बॉलवर षटकार 6 यस डी. यावेळेस ऑन साइडला फटका सजवलाय. खडे खडे चेंडूला उडवलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला चेंडू क्लिअर होतोय. विक्रांतच्या बॅट मधून हा चौकार आलाय. 4 धाबा. कारण की इथे पहिला चेंडू जर का पाहिला तर बिमर म्हणून हाताला गेला. त्यानंतर येणारे बॉल कुठेतरी थोडेसे गोलंदाजावर प्रेशर म्हणून पाहायला मिळतोय. इथे जयेश धुकटेला आपण पाहतो काहीसा कानमंत्र दिलाय. जय हनुमान फायटर संघाकडून सातत्याने जयेश धुकटे इन ऍक्शन मध्ये तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. नेक्स्ट बॉल यावेळेस पावलांचा वापर केला होता. त्या ठिकाणी पाहू शकाल मिड आपला क्षेत्ररक्षक तैनात होता परंतु झेल मात्र कॅरी करू शकला नाहीये. झेल ड्रॉप झाल्यानंतर या बॉलवर आणखीन आपण पाहिलं तर एक सिंगल मात्र आले आणि एक सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या आतापर्यंत पाहिली तर जाऊन पोहोचले 12. चेंडू मात्र फेकून झालेत आतापर्यंत 3. विक्रांत आणि वैभव ही जोडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. सध्या जर का विचार केला तर दोन्ही संघ मजबूत स्थितीचे आहेत आणि दोन्ही संघामध्ये खूप नामवंत खेळाडू तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. लेफ्ट हँड राईट हँडचं कॉम्बिनेशन आहे. लेफ्ट हँड राईट हँडची कॉम्बिनेशन जर का विचार केला तर दोन्ही संघ आणि अजित मामा जर का वैभवला बाद केलं तर 1000 रुपयाचा चॅलेंज आहे. यावेळेस पहा पार्टनरशिप केला चेंडू परंतु त्या ठिकाणी प्रताप शेलारला आपण पाहतोय. नक्कीच एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. कमी चुका करणारा खेळाडू इथे पहा म्हणजेच शॉर्ट पूलचा चेंडू होता. त्या चेंडूला फक्त दिशा म्हणून दाखवली गेली होती. पॅटर्नशिप केलं होतं. त्यानंतर फेकीमध्ये थोडीशी मात्र खेळाडूचा कव्हर आला नाहीये. या बॉलवर आणखीन आपण पाहिलं तर पुन्हा 2 धावा आल्यात आणि या 2 धावेच्या बढतीने संघाची टोटल आपण आतापर्यंत पाहिली तर मग जाऊन पोहोचले गेले 15. यावेळेस शॉर्ट पूल सक्सेसफुल झालाय. आउटफील्ड खूप पास आहे. चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे. आणखीन आपण पाहिला तर मग वैभवच्या बॅट मधून आला हा फटका. चेंडू सरळ सीमारेषा पार. धावसंख्या 18 या आकड्यावर जाऊन पोहोचले. नेक्स्ट बॉल यावेळेस ओ माय गॉड काय जबरदस्त चेंडू मात्र ट्रॅव्हल केला गेला होता. असं वाटलं की चेंडू जर का डॉट झाला असता तर एसटीएनचा वेध घेतला असा. इथे निलेश झापसे पंचाच्या भूमिकेत आहे. दर्शवतात की पहिलं षटक हे मार्गासर वाला पहिल्या षटकाच्या समाप्तीखेरीज धाबलकावर धाबा 18 धाबा आपल्याला पाहायला मिळतात. तर देते आमच्या एक मयूर म्युझिकलला संधी. कमॉन डीजे.
बोलत पुन्हा मैदानाच्या आतमध्ये. त्यानंतर आपल्याला जयेश दुकटे इन ऍक्शन मध्ये गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळेल. पहिल्या षटकामध्ये 18 धावा खर्च केल्या. त्यावेळेस नो मान्स लँड चेंडूला सरळ पाठवलाय. स्टँड ऑन डिलिव्हरी लगा तो सिक्सर. हा चेंडू आपण पाहू शकाल. 7 त्यानंतर जर आपण पाहू शकाल मिड ऑफ क्षेत्ररक्षक तैनात आहे प्रताप शिलार. चेंडूवर मात्र अतिशय बेगाण आला होता. For that, you'll have to turn on Wi-Fi or install a SIM card first. फेकी झाली तर मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलं तर विक्रांत आणि वैभव सर यांच्या माध्यमातून गुड रनिंग बिटवीन द विकेट. जबरदस्त धावा मात्र पळून काढल्या गेल्या. संघाची टोटल इथे पहा जाऊन पोहोचले गेले 26 धावा. जयेश दुकटेला पाहतोय 2 चेंडूमध्ये 8 धावा खर्च केल्या. For that, you'll have to turn on Wi-Fi or install a SIM card first. सबमरीन डिलिव्हरी मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. डॉट बॉलचा इशारा आलाय. इथे 3 चेंडू फेकून झालेत आतापर्यंत. प्रमुख पंच जर का पाहिले तर निलेश सापसे. नॉन स्ट्रायकर एंडवर पंच पाहिले तर कल्पेश तुंबडा. सातत्याने वाघाडी संघातून बिलॉंग करणारे खेळाडू, एक जबरदस्त खेळाडू आहे. तिथे पहा पुन्हा पावलांचा वापर केला होता. याही वेळेस इथे विक्रांत सारख्या बॅटरला थोडस मात्र दमखच म्हणून आपण मैदानाच्या आतमध्ये अजित या गोलंदाजाला पाहिलं होतं. त्यानंतर जयेश दुकटे आला म्हणजे काहीतरी कमाल ही दर्शवली जाईल. आणि जयेश दुकटे हे सातत्याने नाव नाही तर मित्रांनो जरूर कुरंजे गावातून बिलॉंग करणारा खेळाडू ब्रँड म्हणून आहे. आणि त्याच जयेश दुकटेला आपण पाहतोय. पहिला बॉलवर जरूर लोअर फुलटच हाताला षटकार आला. त्यानंतर दुसऱ्या बॉलवर 2 धावा आल्यात. प्रताप शेलारच्या माध्यमातून चांगली क्षेत्ररक्षण झाली. त्यानंतर बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट आल्यात. नेक्स्ट बॉल यावेळेस बॅटची टॉप एज लागले परंतु त्या बॉलला पाठवलंय विक्रांतच्या बॅट मधून आणखीन फटका आलाय. चेंडू आउट ऑफ द पार्क. षटकार 6 धावा. आणि या षटकाराच्या माध्यमातून संघाची टोटल इथे जाऊन पोहोचलाय सानिबी लेमन संघ 32 आकड्यावर. कम ऑन डीजे. राजा के संग संग झुमलो झुमलो. इथे या अगोदर जयेश दुकटेला आपण पाहिल्यानंतर 2 चेंडू क्लास म्हणून गोलंदाजाने दर्शवलाय. शेवटचा बॉल यावेळेस सरळ बॅटने चेंडूला टक लावून म्हणून पाहत राहिलाय. चेंडू 1 बाउन्स 1 टप्प्याखेर सीमा रेषा For that, you'll have to turn on Wi-Fi or install a SIM card first. जबरदस्त फटकेबाजी पाहायला मिळते. संघाची टोटल जर का तपासून पाहिले प्रोग्रेस कार्ड तर जाऊन पोहोचलाय 36 धावा ऑन द बोर्ड. काय जबरदस्त बॅटिंग कारण की वैभव सरांना जर का पाहिलं तर आतापर्यंत वैयक्तिक 6 धावफलकीवर पाहायला मिळतात. त्यानंतर टोटल जर का धावा ठोकल्यात म्हणजेच आपण विक्रांतच्या टोटल धावा पाहिल्या तर 29 धावा म्हणून असतील. कारण की 1 चेंडू आपण नो पाहिला होता. त्यानंतर तिसरं षटक मार्गास्तावर आहे आणि तिसऱ्या षटकाच्या गोलंदाजी मार्कवर येस जरूर गतवर्षीचा रेकॉर्ड आणि गतवर्षीचा हंगामा ज्याने गाजवला गेला होता दिवेश डोंगरेला आपण पाहणार आहोत इन ऍक्शन मध्ये. म्हणजेच बेस्ट वर्सेस बेस्ट लढाई आपण पाहू शकाल. एका बाजूने जर का पाहिले तर वैभव शेलार सर आहे. त्यानंतर आपण दिवेश डोंगरेला पाहणार आहोत एक लांब पल्ल्याचा गोलंदाज. जरूर दिवेश डोंगरेला जर का पाहिलं तर आपण न्यूझीलंडचा खेळाडू जरूर जर का पाहिलं तर सचिन रवींद्राची आठवण करून देणारा खेळाडू. अतिशय वेगवान. पहिल्या चेंडूवर क्लास. पहिल्या चेंडूवर इथे जर का आपण पाहिलं तर वैभव शेलार सरांना मान आणि सन्मान म्हणून दिला आहे. कारण की बेस्ट वर्सेस बेस्ट लढाई मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. तर आपण पाहू शकाल आदरणीय सन्माननीय कल्पेशजी पाटील साहेब, त्यानंतर समीरजी पाटील साहेब आणि त्यानंतर नारेश्वर पाटील साहेब. वेलकम वेलकम सर, सुस्वागतम. नक्कीच आपण कुणबी चॅम्पियन प्रीमियर लीग मध्ये आम्ही तुमचं सहर्ष स्वागत म्हणून करीत आहोत. पंचांचा ऑफिशियल कॉल आला. इट इज व्हाईट बॉल आणि व्हाईट बॉलच्या अखेरीस धावफलकावर धावा एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक ऍड होईल.
धावसंख्या धावून पोहोचले 37. 37 धावा डबल कव्हर पाहायला मिळते. दिपेश डोंगरेवर थोडासा मात्र दबाव म्हणून जाणवतोय कारण की वैभव शिलार सारखा बिग बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहे. चेंडूला दिशा फक्त दाखवली गेली आहे. शॉर्ट थर्ड रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चेंडू स्टॉप होईल का, परंतु त्या ठिकाणी पाहू शकाल चेंडू स्टॉप केलाय. फेकी झाली. फेकी होईपर्यंत आपण पाहिल्या तर 2 धाबा परिपूर्ण केल्यात आणि या 2 धाब्याच्या बढतीने संघाची टोटल आपण सानवी 11 संघाला पाहू शकाल ना तत्पर मग जाऊन पोहोचलाय. 39 आकडा धाबल कव्हर लावला गेलाय. तर की 6 ओव्हरचा मॅच आहे आणि 6 ओव्हरच्या मॅच मध्ये जर का पहिलं षटक आपण अजित दादाला पाहिलं, महागडे षटक आलं, त्यानंतर जयेश दुगटेला पाहिलं महागडे षटक म्हणून पाहिलं आणि तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली. तिसऱ्या षटकाचे फक्त 2 चेंडू फेकून झाले. दिपेश डोंगरे नेक्स्ट बॉल यावेळेस पुन्हा चेंडूला मान आणि सन्मान म्हणून दिलाय. त्या ठिकाणी आपण अजित दादाला पाहतोय ऑन साइडला क्षेत्ररक्षक तैनात आहे. स्वतःच्या फॉलोथ्रो मध्ये चेंडू स्टॉप केलाय परंतु कुठली धाव आली नाहीये. जर का तुम्हाला धाबा रोखायचा असतील तर दिपेश डोंगरेचा सातत्याने तुम्हाला वापर म्हणून करावा लागेल. धावसंख्या आपण पाहिली तर 39 आकड्यावर जाऊन पोहोचलाय. कारण की इथे जर का पाहिलं ना तर विक्रांतवर जास्तीत जास्त स्ट्राईक राहणं गरजेचं आहे. ह्यावेळेस घुटना टेक, लांबी कमी उंची जास्त, गुड कॅच ऑफ क्वालिटी, फर्स्ट विकेट डाऊन द गिअर. वैभव शेलारच्या खेळीला अंत लागतोय. फर्स्ट विकेट सानवी 11 संघाचा. फलंदाज गॉन बॅक टू द पवेलियन. सुशांत शेलार काही जबरदस्त एफर्ट पाहायला मिळाला. येस वेलकम बॅक. त्यानंतर 1 डाऊन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल दिपेश दुगटे. नक्कीच म्हणजे या मॅच मध्ये एका बाजूने आपण जैनुमान संघाचा विचार केला तर जयेश दुगटे आणि सानवी 11 संघाच्या विपक्षात जर का आपण पाहिलं तर दिपेश दुगटे. ही 2 बंधूंची जोडी आपल्याला पाहायला मिळेल. त्यात विपक्षात आपण टेनिस क्रिकेट बॉलच्या स्पर्धेमध्ये 2 बंधूंची जोडी पाहिली, त्यानंतर बाप आणि बेटा सुद्धा पाहिल्यात. परंतु त्याच नंतर जर का पाहिलं तर 2 संघांमध्ये आणि एका संघामध्ये आपण जैनुमान संघामध्ये दिपेश दुगटे त्यानंतर जयेश दुगटे असे 2 खेळाडू पाहतोय. पहिला चेंडू यावेळेस ऑन साइडला खेळलाय. इथे थांबा म्हणून दर्शवलाय परंतु 22 यार्डची जी खेळपट्टी आहे त्या 22 यार्डच्या खेळपट्टीपर्यंत जर का 2 खेळाडू आहेत त्यावर दिपेश दुगटे नवीन आलाय. पहिल्याच बॉलला मान सन्मान, एक सेन्सिबल क्रिकेट म्हणून मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं हा डॉट बॉल. 5 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला गेलाय. शेवटचा चेंडू आपण पाहणार आहोत. दिपेश डोंगरे काय जबरदस्त गोलंदाजी करतोय. कारण की तिसऱ्या षटकाच्या सुरुवातीपासून डॉट बॉलची सुरुवात झाली. अर्थात हे षटक कमी धाबांचं तुम्हाला पाहायला मिळत आहे. यावेळेस लांबी कमी उंची जास्त, झेल खाली, जयेश दुगटे पोहोचेल का? वा, गुड कॅच ऑफ क्वालिटी. कारण की हा विकेट ना खूप महत्वाचा होता. हे जयेश दुगटेला सुद्धा माहिती आहे आणि जयेश दुगटेने पकडला झेल दिपेश दुगटेचा. कारण की बडी मछली तो फंस गई जाल में. गॉन बॅक टू द पवेलियन. गोल्डन डकचा शिकार म्हणून पाहायला मिळतो दिपेश दुगटे. गॉन बॅक टू द पवेलियन. षटक क्रमांक संपलं 3 आणि 3 षटकाच्या समाप्ती एकरे झाबल कव्हर धाबा जर का आपण पाहिल्या तर आतापर्यंत आहेत 39 धाबा. आम्ही देतो एक मयूर म्युझिकल
धाबलकावर धाबा आपण पाहिला तर 39 हा आकडा आतापर्यंत आहे. त्यानंतर गोलंदाजी मार्कवर आपण मानस मैदानाच्या आतमध्ये आपण उत्तम ज्या बॅटरला पाहणार आहोत काहीतरी उत्तम कामगिरी म्हणून करावी लागेल. त्यानंतर इथे विक्रांतवर जर का पाहिले ना तर जबाबदारी म्हणून आहे, कारण की विक्रांत आतापर्यंत 29 धाबा टोटल म्हणून खेळतोय. वैयक्तिक धाबा ज्याच्या बॅटमधून आल्यात आणि संघाची टोटल 39 आकड्यावर आहे. मानसला सुद्धा पाहिलं तर लांब पल्ल्याचा गोलंदाज म्हणून आहे. मानस कडे सुद्धा क्वालिटी म्हणून आहे जेवणबान संघाकडून. इथे पहा, कारण की पहिल्याच बॉलवर इथे फलंदाजाला ना बाद करण्यात यश आलंय आणि पहिल्याच बॉलवर इथे आपण पाहिलं तर विक्रांत हा फलंदाज बाद होतोय. बादची थोडीशी टॉपे झाली आणि टॉपे झाल्यानंतर विक्रांत हा फलंदाज बाद होतोय. इथे मानसनं मात्र सफलता प्राप्त म्हणून करून दिली. गॉन बॅक टू द पवेलियन. पहिला तर हा सुद्धा डॉट बॉल आलाय. नेक्स्ट बॉल यावेळी सफल होऊन खेळलाय. काय जबरदस्त क्षेत्ररक्षण. इथे आपण दिवेश डोंगरेला पाहिलं, कारण की शॉर्ट थर्डमॅन रिजन मध्ये हा क्षेत्ररक्षक तैनात होता आणि शॉर्ट थर्डमॅन रिजन मध्ये काय जबरदस्त अफलातून क्षेत्ररक्षण म्हणून ज्याने केलं होतं. परंतु पहिल्या अटॅम्पमध्ये चेंडू जरूर हातामध्ये रिलीज झाला नाहीये. दुसऱ्या अटॅम्पमध्ये चेंडू पकडला, फेकी केली. त्यातपर दोन खेळाडूंमध्ये आखो में इशारा झाला. एक सिंगल मात्र कंप्लीट केलंय आणि एक सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या आपण पाहिली तर 40 या आकड्यावर जाऊन पोहोचलाय. मानस काय गोलंदाजी करतोय. 3 बॉल मध्ये फक्त 1 धाव खर्च केलाय. पावलांचा वापर केलाय अलाउन द कार्पेट. काय जबरदस्त गोलंदाजी. जरूर असं म्हणायला हरकत नाही. छोटा पॅक बडा धमाका म्हणून दर्शवला जातोय. ऍब्सोल्युटली सुपर गोलंदाजी. इथे आपण पाहू शकाल 4 बॉल मध्ये फक्त 1 धाव आणि विक्रांत नावाचं वादळ ज्याने थांबवलं त्याच मानसला आपण पाहतोय. नेक्स्ट बॉल गोलंदाज तयार आहे. राटामुर्द विकेट. पावलांचा वापर केला. बॅट अँड बॉटमचा चांगला वापर झाला नाही. जयेश दुकटे झेल पर्यंत प्रयत्न केले, परंतु पहिल्या आटामध्ये असं मन बनवलं की झेल पर्यंत पोहोचेन, परंतु दुसऱ्या आटामध्ये झेल पर्यंत पोहोचू शकला नाहीये. झेल ड्रॉप झालाय. या बॉलवर आणखीन आपण पाहू शकाल धाबा आल्या 2 धाबा आणि या 2 धाबेच्या बढतीने संघाची टोटल आपण सानवी 11 संघाला पाहू शकाल तर 42 आकड्यावर जाऊन पोहोचलाय. इथे मानसने कुठली चुकी केली नाही, म्हणजे एक्स्ट्राच्या स्वरूपात मानसने धाबा खर्च केला नाहीये. शेवटचा बॉल आहे ऑन साइडला शॉट. इथे पहा गल्लीच्या रिजन मध्ये आउटफील्ड फास्ट आहे. दिवेश डोंगरे चेंडूला स्टॉप करेल का, परंतु शेवटच्या सिच्युएशनला चेंडू पाहू शकाल काय जबरदस्त स्टॉप केलाय. क्षेत्ररक्षण जर का कसं असावं तत्पर मग आपण दिवेश डोंगरेला पाहतोय. हे क्षेत्ररक्षणचं एफर्ट म्हणून पाहिलं, कारण की शेवटच्या सिच्युएशन पर्यंत दिवेश डोंगरेनं ठरवलं होतं की चेंडूला मी स्टॉप करेन आणि चेंडू तो स्टॉप करून दर्शवला सुद्धा दाखवलाय. इथे षटक क्रमांक संपले गेलेत ना आतापर्यंत 4 आणि 4 षटकाच्या समाप्तीखेरीज धाबलकावर धाबा आपण पाहिल्या तर 44-44 धाबा या धाबलकावर आहेत. अजूनपर्यंत 2 षटक मात्र बाकी आहेत, परंतु त्यानंतर दिवेश डोंगरे येईल का गोलंदाजी मार्कवर आणि जरूर दिवेश डोंगरेला आपण पुन्हा गोलंदाजी मार्कवर पाहणार आहोत, कारण की जी 2 मंडटी पॉवर प्लेचे षटक होती ना, जयेश दुकटेला आपण महागडा पाहिलं. त्यानंतर अजित
अजित पाटीलला सुद्धा आपण पाहिलं. तत्पर मग पहिल्या ओव्हरमध्ये 18 धाबा, अशा 2 ओव्हरमध्ये ना 18 धाबा खर्च केल्या गेल्या होत्या. त्यानंतर दिवेश डोंगरेचं कमालीचं षटक राहिलं. नक्कीच फक्त आणि फक्त धावा खर्च केल्या गेल्या होत्या 3. त्यानंतर आपण मानसला पाहिलं, फक्त धावा खर्च केल्या गेल्या 5. 5वं षटक, वाह क्लास, काय गोलंदाजा अतिशय वेगाना मात्र चेंडू ट्रॅव्हल केलाय. दिवेश डोंगरेला आपण पाहतोय क्लास गोलंदाजाचा दर्शवला जातोय. जणू की डोळ्याची पापणी लवते ना लवते तत्पर चेंडू झपकन यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला गेलाय. आपण चेतन जाधवला पाहतोय आणि त्यानंतर उत्तम, हे 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये सानबी इलेव्हन संघाकडून. वाह एक्सलंट डिलिव्हरी, आणखीन चेंडू सरळ आपण यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन ट्रॅव्हल होतोय बॅक टू बॅक. कारण की हीच ती खरी ओळख आहे दिवेश डोंगरेची आणि मैदानाच्या आतमध्ये ना त्याची प्रात्यक्षिक उदाहरण म्हणून द्यावी लागतात आणि ती उदाहरण मैदानाच्या आतमध्ये दर्शवली सुद्धा जातात. इथे जरूर कुरंजे एक्सप्रेस म्हणून या गोलंदाजाला नाव दिले गेलंय. अतिशय वेगवान चेंडू म्हणून हाताला गेलाय. वा प्रॉपर ब्लॉक मध्ये चेंडू, स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडूला स्टॉप करण्याची क्षमता आहे या खेळाडूकडे. त्यानंतर आपण पाहू शकाल जय दुकटेचं बॅकअप, परंतु इथे पाहू शकाल बॅकअप करिता जो खेळाडू होता ना त्या खेळाडूने बॅकअप मात्र दिलं, परंतु चेंडू ग्लोव्ज मध्ये पूर्णतः परिपूर्ण चेंडूला स्टॉप करू शकला नाहीये. या बॉलवर मात्र पुन्हा आणखीन 2 धाबा आल्यात. म्हणजे जसं म्हणतात बोडत्याला काडीचा आधार आहे ना, तसाच गोलंदाजाला ना फिल्डरचा आधार असणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर गोलंदाजाचा आरसा म्हणून जर का आपण पाहिल्यानंतर यष्टीरक्षक हा गोलंदाजाचा आरसा म्हणून ओळखला जातोय. इथे 3 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला गेलाय. दिवेश डोंगरे काय कमाल म्हणून दर्शवतोय मैदानाच्या आतमध्ये. इथे चेतन जाधवला आपण पाहतोय मोठे फटके खेळून देत नाहीये. बॅट अँड बॉटमचा थोडा जर का विचार केला तर चांगला प्रॉपर टायमिंग झाला नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण, इथे फेकी थोडीशी खराब झाली होती परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाने कुठली चुकी केली नाही विकेट किपरना. आणखीन आपण पाहू शकाल तर मग सानवी इलेव्हन संघाला आणखीन एक धक्का, फलंदाज बाद होतोय भाईचा चेतन जाधव. पवार आल्याच पावली ऑन साइडला फटका जबरदस्त सजवला गेलाय. त्या ठिकाणी आपण पाहू शकाल तर मग यस नो हा ना या 2 गोष्टींचा भेट आणि वापर केला. इथे 2 खेळाडूंमध्ये काय जबरदस्त इस 5 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला गेलाय. दिवेश डोंगरे काय जबरदस्त गोलंदाजी केली. शेवटचा बॉल आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि शेवटच्या बॉलवर उत्तम स्ट्राइक आपल्याकडे असेल की जितू पवारकडे स्ट्राइक राहील. पवलांचा वापर केला गेला होता. याही वेळेस एक्सलंट डिलिव्हरी, अतिशय वेगाने मात्र चेंडू ट्रॅव्हल केला जातोय. आणि आतापर्यंत जर का विचार केला तर आपण लेदर बॉलचा की उमरान मलिक म्हणून वेगवान चेंडू हाताळण्याची ताकद ज्याच्याकडे होती, 168 प्रति घंटे रफ्तारचे गोलंदाजी करत होता. त्यानंतर जर आपण पाहू शकाल की ऑस्ट्रेलिया विरुद्ध चालू असलेला सामना गतवर्षी, कारण की 8 डिसेंबर 2024 या दिवशी आपण विचार केला तर मोहम्मद सिराज 181 किलोमीटर प्रति घंटे के रफ्तार से मात्र गोलंदाजी केली गेली होती आणि जगातील वेगवान गोलंदाज म्हणून आपण मोहम्मद सिराज या गोलंदाजाला पाहिलंय. त्यानंतर जर आपण मानस मोरे या गोलंदाजाला पुन्हा पाहतोय. जितू पवार विरोधात गोलंदाजी करायची आहे. इथे पहा जितू पवारला मात्र चेंडू कुठेतरी ओळखता मात्र आला नाही. हा चेंडू सुद्धा आपण पाहिला ना डॉट स्वरूपाचा मात्र पाहायला मिळतोय. कारण की अक्षरचा सानवी इलेव्हन संघ पहिल्या बॉल पासून अटॅक करत होता. जेव्हा वैभव शेलार आणि त्यानंतर आपण विक्रांत पाहिलं होतं ना की मैदानाच्या आतमध्ये जसे पोहोचले ना की असं वाटलं की ड्रेसिंग रूम मधून सेट होऊन गेलेत की काय.
षटकार आणि चौकारांची बरसात केली गेली होती. म्हणजे अजित पाटील असो, जयेश दुकटे असो, म्हणजेच मी थांबणार नाही आहे या हेतूने मात्र बॅटिंग करत होते. परंतु जेव्हा दिवेश डोंगरे आणि मानस मोरे मैदानाच्या आतमध्ये आलेत ना, काही गोलंदाजी करून दाखवली गेली आहे. बॅक टू द बॉलर. यावेळेस आणखीन स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये मानस मोरे चेंडूला स्टॉप करतोय. इथे आपण जितेंद्र पवारला पाहतो आणि शेवटचं षटक आहे आणि शेवटच्या षटकात कुठेतरी मोठे फटके येतील या हेतूने जितेंद्र पवार मैदानाच्या आतमध्ये आलाय. परंतु 2 चेंडू 2 डॉट आले आहेत. छोटा पॅक बडा धमाका असा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. धावसंख्या जर का आपण पाहिली तर 48 या आकड्यावर फक्त जाऊन पोहोचले. ऑन साइडला यावेळेस फटका चांगला सजवला गेलाय. त्या ठिकाणी आपण पाहू शकाल लॉंग ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडू स्टॉप केला गेला परंतु एकच सिंगल मात्र धाव पाहायला मिळाली आणि एक सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या जर का आपण पाहिली तर 49 या आकड्यावर जाऊन पोहोचलाय. मानस मोरेने आतापर्यंत चेंडू फेकून झाले 3. पहिल्या बॉल पासून डॉट न सुरुवात केली. दुसरा चेंडू सुद्धा डॉट आणि तिसरा बॉल पण पाहिला तर एक सिंगल म्हणून आले. उत्तम वर्सेस मानस मोरे. पावलांचा वापर केला. ऑन साइड झेलची संधी होती. इथे पहा अजित पाटील यांचं काही क्षेत्ररक्षण काही एफर्ट म्हणून पाहायला मिळतंय. परंतु त्यावेळेस जितेंद्र पवार एक चतुर चालाक म्हणून खेळाडू आहे. कारण की फसव्या धावा घेण्याकरिता या खेळाडूकडे ओळख आहे. परंतु इथे अजित पाटील यांना डायरेक्ट हिट करून दर्शवला होता. या बॉलवर सुद्धा आणखीन आपण पाहू शकाल एक धाव आले आणि एक धावेच्या बढतीने ना संघाची टोटल आपण पाहिली तर 50. अजूनपर्यंत 2 चेंडूंचा खेळ मात्र बाकी आहे. येस कव्हरच्या वरनं चेंडूला पुल्यान सक्सेसफुल केलाय. यावेळी चेंडू पाठवलाय डाऊन द ग्राउंड. चेंडू एक्स्ट्रा कव्हर रिजनला क्लिअर होतोय. जितेंद्र पवारच्या बॅट मधून हा फटका आलाय. चेंडू सरळ सीमारेषा पार. चौकार 4 धाबा. धावसंख्येचा विचार केला तर सध्या आतापर्यंत धावसंख्या सानवी 11 संघ जाऊन पोहोचला गेला 54 या आकड्यावर. शेवटचा चेंडू आहे आणि शेवटच्या बॉलवर आपण पाहू शकाल किती धाबा येतील. जितेंद्र पवारच्या बॅटमध्ये मानस मोरेला 5व्या बॉलवर चौकार ठोकला आहे. शेवटचा बॉल. चला यानंतर होणारा नेक्स्ट मॅच तुमच्या भेटीला येतोय सिद्धिविनायक वॉरियर्स आणि त्या विपक्षात लढणारी टीम आपल्याला पाहायला मिळेल DK 11. दोन्ही संघाला ऑफिशियल फर्स्ट कॉल आहे की आपण टॉस बॉक्स मध्ये टॉस करण्याकरिता पोहोचायचं आहे. शेवटचा बॉल आपल्याला पाहायला मिळेल. मानस मोरे बॅटची टॉप एज आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक ओ माय गॉड झेलची संधी होती. दिवेश डोंगरे असं वाटलं की झेल मी पकडेन परंतु टेनिस क्रिकेट बॉल मध्ये मी पणा चालणार नाहीये. झेल कॅरी झाला असता त्यात पण मग एक धाव आली नसती. झेल ड्रॉप झाला. झेल सुटल्यानंतर जितेंद्र पवारला मात्र जीवनदान आलंय. परंतु इथे 6 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय आणि 6 षटकांच्या समाप्तीकडे झापलकावर धाबा आहेत 55 धाबा आणि बीजाकरिता धाबांचं लक्ष आहे 56.
श्री सिद्धिविनायक वॉरियर्स आणि DK11 दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेत. आपण टॉस बॉक्स मध्ये टॉस करणार आहोत. आदरणीय सुमित भाई यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते टॉस त्या ठिकाणी केला जाईल. थँक्यू व्हेरी मच सूरज जाधव यांचा आवाज आपण ऐकतात या स्पर्धेमध्ये. छप्पन्न धावांचं लक्ष्य समोर ठेवण्यात आलंय. नुकतंच टॉस सुमित भाई यांच्या शुभ हस्ते करण्यात आला आणि श्री सिद्धिविनायक वॉरियर्स दिनेश सोगले, अजय पवार आणि साईनाथ सोगले यांचा संघ पाहायला मिळतोय. दिनेश टॉस जिंकलाय, निर्णय क्षेत्ररक्षण स्वीकारले, धन्यवाद. सुपर मॅच, अप्रतिम क्लायमेट आपल्याला पाहायला मिळतं आणि या सकाळच्या सत्रामध्ये थंड गुलाबी हवा वाहत असताना या निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं हे सुप्रसिद्ध म्हसरोळीचं ऐतिहासिक मैदान कुंझे, म्हसरोळी व केव त्या तिन्ही गावातील कुणबी समाजाचे खऱ्या अर्थानं मानाचे खेळाडू या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. ही फक्त स्पर्धा नाही तर ही कुणबी समाजाची खऱ्या अर्थानं संस्कृती आहे. ती परंपरा, ते प्रतीक, खेळ कौशल्य, टीम स्पिरिट आणि स्पोर्ट्समॅनशिप या तिन्ही गोष्टींचं अतूट नातं म्हणजेच कुणबी चॅम्पियन प्रीमियर लीग. 20 नेटवर्क या चॅनेलवर जे श्रोते जोडले गेलेत त्या सर्वांचं करूया आपण मनपूर्वक सहर्ष सुस्वागतम. चेतन शेलार आणि दिवेश जितेंद्र पवार हे मैदान मात्र नेहमीच चर्चेत राहिलेलं पाहायला मिळतं आणि जितेंद्र पवार यांची विकेट घेण्याची कला ही सातत्यपूर्ण आपल्याला पाहायला मिळते. परंतु आता खेळाडू वेगळे आहेत, संघ वेगळे पाहायला मिळत आहेत आणि त्यामुळे आता तुम्हाला मानसिकता चेंज करावी लागेल. जी सायकोलॉजी असते 56 धावांचं लक्ष समोर ठेवत असताना कितपर्यंत मजल मारेल, या धावांना सेव्ह करतील का, याकडे लक्ष असेल. ऑल द बेस्ट. पहिलाच बॉल ऑफ्टमच्या थोडासा बाहेर चेंडूला पिच केलं होतं. टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू विकेटकीपरच्या हातामध्ये निघून जातोय. डॉट बॉल. अगदी चांगलं आयोजन, नियोजन, नेत्रदीपक आणि पारदर्शकता या आयोजनाच्या बाबतीमध्ये कशी असावी हे नेहमीच आपल्याला पाहायला मिळतं आणि कुणबी चॅम्पियन प्रीमियर लीगच्या माध्यमातून सर्व संघ मालकांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच. 56 धावांचा पाठलाग करत असताना पहिला बॉल डॉट. अप्रतिम सबमरीन डिलिव्हरी, ब्युटिफुल. अतिशय चांगल्या पद्धतीने हा चेंडू हाताळला गेला. दिवेश एका साईडला आपण पाहताय, चेतन शेलार स्ट्राइक एंड कडे आहे. दोन्ही बॉल जर आपण पाहिलं तर पहिला बॉल ऑफ्टमच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं होतं, दुसरा बॉल थोडासा खाली ठेवला होता. खूप चांगली थिंकिंग वापरले आतापर्यंत जितेंद्र पवारने. ऍब्सोल्युटली सुपर बॉलिंग. ऑन साईडला क्रॉस बॅटचा जरूर वापर केला गेलाय. डीप मिडविकेटला फिल्डर त्या ठिकाणी तैनात आहेत. चांगली फिल्डिंग. फेकी येईपर्यंत सिंगल मेल. या सिंगलच्या साह्याने चेतन शेलारचं अकाउंट ओपन होतं. ऑफ द मार्क. 3 बॉलच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते बिनबाद 1. 56 धावा, 6 षटका आहेत. खरं कौशल्य तुम्हाला दाखवण्याची ही संधी प्राप्त होते. चौबाजूने फ्लॅग्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. हे फ्लॅग दर्शवत आहेत, संकेत देत आहेत की उजव्या हाताच्या फलंदाजाला खूप पोषकदायक हवा आहे. ऑन साईडला खेळलाय, फटका छान आहे. पॉवर प्लेचा परिपूर्ण वापर करत असताना आउटफील्डच्या वरून खणखणीत आणि सनसणीत चौकार. गुड शॉट. 4 रन. संख्या स्कोर कार्डवर 5 वर जाऊन पोहोचले गेले. ऑन साईडला पुन्हा एकदा अतिशय चांगला फटका दिवेशच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. तंत्रशुद्ध फटकेबाजी आतापर्यंत पाहायला मिळते.
ऑन साईडला 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 6 धावा. 5 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. या 5 बॉलच्या समाप्तीनंतर 6 वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेले. सुरुवात तर चांगली झाली. त्याचं एक महत्वपूर्ण वैशिष्ट्य की फलंदाज बाद झालेले नाही आहेत. इथून विकेट किपर थोडीशी चूक करत असताना मात्र पाठीमागे लॉंग स्टॉप रिजनला डायरेक्ट हिट करण्याचा इरादा, परंतु 1 धावेवर सॅटिस्फाईड राहावं लागेल. कदाचित पंच त्या ठिकाणी दर्शवत आहेत लेगबाईचा हा इशारा जरूर आहे. पहिलं षटक कंप्लीट झालंय. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 7-7. या तिन्ही गावातील व्यक्तिमत्वांचा संगम आपल्याला पाहायला मिळतो. अर्थातच कुणबी चॅम्पियन प्रीमियर लीग 2025 देखणं असं आयोजन डोळ्याचं पारणं फिटेल. अशा खेड्यापाड्यामध्ये अशा प्रकारचं आयोजन करणं फार डिफिकल्ट असतं, परंतु ते स्वप्न सत्यात साकारलं. ते स्वप्न पाहिलं आणि आज 27 नोव्हेंबरचा दिवस उजाडला आणि ते स्वप्न आज सत्यात साकार होताना पाहायला मिळतं. ऑन साईडला क्रॉस बॅटचा वापर केलाय. सरळ चेंडूला फेकून दिलाय. मंजित कुडूच्या स्वागतासाठी परफेक्ट यावेळेला स्ट्रोक खेळला गेला. 4 रन चौकार. खेळला होता. या वेळेला वैभव यांच्या गोलंदाजीचा खरपूस समाचार घेतला. पॉवर प्लेचं परिपूर्ण आपण पाहू शकतायत बंधन आहे आणि पॉवर प्ले मध्ये बेधडक पॉवरफुल बॅटिंग होत असताना अप्रतिम स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न सुरू केला गेला. सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय. डॉट बॉल. कमबॅक करणं जाणतो गोलंदाज वैभव. डॉट बॉल येत असताना वैभव शेलार एक डावखुऱ्या हाताचा गोलंदाज, अनुभवाची कोणतीही कमी नाहीये. यावेळेला ऑन साईडला आपण पाहतायत स्टेप आउट होऊन खेळण्याचा मनसुबा बाळगला. 1 रन मिळेल. धन्यवाद सुमित भाई, आपण आलात, अमूल्य वेळ दिलात या स्पर्धेला, त्याबद्दल आपलं मनपूर्वक हृदयाच्या अंतकरणापासून लाख लाख धन्यवाद. अजितजी पाटील यांच्या वतीने, जितेंद्र पवार यांच्या वतीने आणि संपूर्ण कुणबी चॅम्पियन प्रीमियर लीग च्या सर्व आयोजकांच्या वतीने आपलं मनपूर्वक धन्यवाद आहे. वैभव शेलार ऑन साईडला खेळण्याचा दृष्टिकोन बाळगला होता, परंतु आउटसाइड द लेग स्टंप सोडून जाणारा हा बॉल एक्स्ट्रा स्वरूपात धाव खर्च होते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 13. 13 या धावसंख्येवर बॉल फेकून झालेत आतापर्यंत 3. 56 धावांचा पाठलाग करताना सुरुवात चांगली झाली. वेल बिगिनिंग इज हाफ डन असं म्हटलं जातं आणि ते योग्य आहे दोन्ही फलंदाजाच्या दृष्टिकोनातून. पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. कहीं पे निगाह है, कहीं पे निशाणा. क्लीन बोल्ड. फर्निचर डिस्ट्रॉयड. बॅक टू द पॅव्हिलियन. गॉन. चॅम्पियन प्रीमियर लीग 2025 आणि वर्ष दुसरे, या दुसऱ्या पर्वाचं सुंदर असं गीत आपल्याला मंत्रमुग्ध करणारं ऐकायला मिळालं. सूरज जाधव डीजेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 13 वर जाऊन पोहोचली गेले. बॉल फेकून झाले ते 4
अजून सुद्धा फील्ड रिस्ट्रिक्शन जर आपण पाहिलं तर बंधनं आहेत. प्रताप शेलार स्टेप आउट करण्याचा दृष्टिकोन बाळगला. पायावरचा चेंडू अगदी मनगडाचा चांगला वापर करत असताना 1 रन मिळेल. थोडासा दबाव कुठेतरी हटवला गेलाय, परंतु वैभव शेलारचं कौतुक करेन. चौकार आल्यानंतर ज्या पद्धतीने त्याने कमबॅक केलंय, कमबॅक करणं जाणतो. कारण कमबॅक आणि बॅकअप या दोन गोष्टी आयुष्यात फार महत्वाच्या असतात आणि त्यामुळे वैभव शेलार क्रिकेटमध्ये कमबॅक करणं जाणतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 14. बॉल फेकून झालेत ते आतापर्यंत 5. ऑन साईडला फ्लिकचा फटका, मनगडाचा चांगला वापर आणि सरळ चेंडूला या वेळेला भिरकावून दिले गेले डीप मिड विकेट आणि मिडॉनच्या अगदी मधोमध. KCPL चौकार. गुड शॉट. स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. 2 षटकांचा खेळाच्या माध्यमातून आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या 18 वर जाऊन पोहोचली गेली. आता येणारे बॉल आहेत 24 आणि 24 बॉल मध्ये 38 रन. हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. इथून सुद्धा सामना टर्न होऊ शकतो, परंतु त्यासाठी करावे लागतील अप्रतिम कष्ट, अपार कष्ट आणि प्रचंड मेहनत. या 2 गोष्टींच्या जोरावर तुम्हाला कमबॅक करण्याची संधी मिळू शकते. स्वतः यावेळेला आपण पाहतायत संघ मालक आहेत साईश पाटीलला आपण पाहू शकाल. 1 रन मिळेल. बॅटची हलकीशी एज होती. शॉर्ट लेगला चेंडू वळतोय. सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 56 धावांचा पाठलाग करत असताना जयनुमान फायटर्स टीम 19 या धावसंख्येवर. साईश पाटील ब्रेक थ्रू लावून देईल का? उजव्या हाताने ऊर्ध्व विकेटने चांगला बॉल यावेळेला पाहायला मिळतोय. थोडासा खाली राहिला होता. साईश पाटील जाणतोय फलंदाजाचे जे मायनस पॉइंट आहेत ते ओळखणं फार गरजेची गोष्ट असते. अलीकडच्या या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर आपण सातत्याने पाहिलेत मायनस पॉइंट, प्लस पॉइंट फलंदाजाचे काय आहेत, गोलंदाजाचे काय आहेत. यावेळेला टप्पा पडल्यानंतर थोडंसं बाहेर निघणारा हा बॉल पंचांनी वेट अँड वॉच केलं. व्हाईट बॉलचा इशारा येत असताना एक्स्ट्रा स्वरूपात एक धाव खर्च केली जाते आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 20 वर जाऊन पोहोचले गेले. 2 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. पंच पाहतात खेळपट्टीच्या बाहेर कदाचित यावेळेला चेंडू डिलिव्हर्ड झालाय का त्याची शहानिशा केली जाते आणि इथून नो बॉलचा इशारा येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजेच नो बॉल प्लस फ्री हिट अशा 2 गोष्टी मात्र या ठिकाणी जरूर आवर्जून आपल्याला पाहायला मिळतील. पंचांनी तिथे परिपूर्ण शहानिशा केली आणि इथून जर आपण पाहिलं तर 20 वर धावसंख्या जाऊन पोहोचले गेले. 2 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. साईश पाटील पुण्याच्या एकदा गोलंदाज सज्ज होतोय. ऑन दी टोज खेळण्याचा प्रयत्न जरूर केला. फिल्डिंग मात्र त्या ठिकाणी थोडीशी खराब. सुजित पवार स्वतः ओनर आहेत या संघाचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 बंधू खेळतात. मसरोळी प्रीमियर लीगच्या माध्यमातून ओनर असतात आणि चांगली 2 बंधू गोड आहेत. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 21 या धावसंख्येवर. फ्रीडच्या बॉलवर मात्र खेळू शकले नाहीत. कुठेतरी जोखीम पत्करायला हवी होती, मोठे फटके यायला हवे होते, परंतु ते काही आले नाहीत आणि त्याचाच परिपूर्ण फायदा मिळाला तो गोलंदाजाला. यावेळेला हा बॉल आपण पाहिला तर पुन्हा एकदा पंच नो बॉल घोषित करतायत. खेळपट्टी कदाचित थोडीशी अपुरी पडते की काय साईश पाटीलला, याच प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळतं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 22 या धावसंख्येवर. बॉल फेकून झालेत ते आतापर्यंत 3.
3 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 22. अजून सुद्धा विजयासाठी 34 रनची आवश्यकता आहे. परंतु अशा प्रकारच्या धावा दिल्यानंतर धावा कमीच पाहायला मिळतील. सरळ बॅटचा वापर केलाय. फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत, परंतु नो बॉलचा इशारा आल्यानंतर फ्रीडचा सिग्नल मिळाला होता. जोखीम पत्कारली होती. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. कॅच कॅरी करेपर्यंत 1 रन ऍड केली जाते आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर हळुवारपणे पुढे सरसावते, जाऊन पोहोचते जय हनुमान फायटर्स टीम 23 वर. शॉट ऑफ लेंथ, सरळ चेंडूला हुक केलंय आणि पाठवून दिले बाउंड्री लाईनच्या बाहेर. जणू काही या बॉलला पंख लावले आणि बॉलला पाठवलं आउट ऑफ द पार्क. 6 धावा. पुन्हा एकदा थोडेसे शफल होऊन खेळलेत. 1 रन तर मिळेल. दुसऱ्या रनसाठी पलटलेत. फेकी येईपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत 2 धावा पडून पूर्ण केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. अतिशय चांगलं समंजसपणाचं क्रिकेट पाहायला मिळतं. 3 षटकांचा एकंदरीत खेळ समाप्ती अखेर आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 31. 31 धावा. कल्पेश पाटील अर्थातच राजे हे मात्र नावाने संबोधले जातात. आपलं वेलकम ज्ञानेश पाटील, एक आदर्श शिक्षक. आणि आज सोशल मीडियावर जर आपण पाहायला मिळतं. या दोन्ही व्यक्तिमत्वांचं मनपूर्वक सहर्ष सुस्वागतम. त्यामध्ये जितेंद्र पवार ही त्रिमूर्ती गेली कित्येक वर्ष आपण पाहिलेत. या तिन्ही परम मित्रांना त्यांच्या माध्यमातून हे मसरोळी गाव पाहावयास मिळालं. त्यांचं प्रेम, त्यांची माणुसकीचं नातं हे सातत्याने पाहायला मिळतं. त्यांचं मनपूर्वक धन्यवाद. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 31. 31 धावा. जितेंद्र पवार हीच खासियत आहे, ही खुबी आहे, हे वैशिष्ट्यपूर्ण आपल्याला पाहायला मिळतं. थोडंसं ऑफस्टमच्या बाहेर चेंडूला पिच केलं आणि सरळ चेंडू निघून जातो. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉलची सांगता होत असताना जितेंद्र पवार कोणत्याही क्षणाला कोणत्याही बॉलवर विकेट घेण्याची कला आहे. तर आतापर्यंत सेट फलंदाज 2 आहेत. यावेळेला सरळ बॅटचा वापर केलाय. सकाळीच मी म्हटलं होतं सुमित बाईने ज्या पद्धतीने आक्रमण केलं, सावध रहा, जागते रहो. षटकार 6 धावा. ग्रेट टायमिंग, स्वीट अँड स्मार्ट सिक्सर. खेळला होता कडक शॉट प्रताप शेलारच्या बॅटमधून. याला म्हणतात सेन्सिबल क्रिकेट, सेन्सेशनल बॅटिंग. ज्या पद्धतीने षटकार आला त्यानंतर दुसऱ्या धावेसाठी पलटलेत. व्हॉट अ रनिंग बिटवीन द विकेट. काय समंजसपणाचं क्रिकेट. एस, नो अँड वेट या तिन्ही गोष्टींचं मिलाप. अर्थातच तुमची एक सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. प्रताप शेलार पाहिलं या अगोदरचा बॉल आपण प्रिव्हियस बॉल पाहिला तर ओव्हरपिच बॉल होता. परफेक्ट. त्याला मात्र जरूर चेंडूला पनिशमेंट केलं आणि सरळ चेंडूला पाठवलं, षटकारात परावर्तित केलं. अजितजी पाटील अर्थातच तुम्हा सर्वांचे लाडके मामा यांच्याकडून प्रताप शेलार यांना जो प्रिव्हियस बॉलवर षटकार आला होता त्यासाठी 500 रुपीज 500 रुपयांचं कॅश प्राइज प्रताप शेलारसाठी. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 39. बॉल फेकून झाले ते 4. कसरत करावी लागेल. 14 बॉल मध्ये आता 17 रनची आवश्यकता आहे. सामना बॅलन्सिंग आहे. इथून हा बॉल जर आपण पाहिला तर ऑफस्टमच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं आणि यस आउटसाइड द ऑफस्टम. पण जर पिचिंग पाहिली
आणि त्यानंतर आपण पाहिलं तर व्हाईट बॉलचा इशारा येतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 40, 14 बॉल 16ची आवश्यकता. जय हनुमान फायटर्स वर्सेस सान्वी 11. सान्वी 11 टीमला त्या मॅच मध्ये पॉइंट्स टेबल मध्ये राहायचं असेल तर हा सामना निर्णायक आहे. परंतु या वेळेला चेंडूला सरळ भिरकावून दिलाय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. KCPL षटकार. व्हॉट अ शॉट. ₹500 कॅश प्राइज या षटकारासाठी अजित पाटील मामा यांच्या वतीने ऑन साइडला टर्न केलंय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर त्या ठिकाणी येतील. सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या साहाय्याने 4 षटकांच्या समाप्ती अखेर जय हनुमान फायटर्स टीम मजबूत स्थितीमध्ये जाऊन पोहोचते. 47 या धावसंख्येवर. आता विजयासाठी फक्त आणि फक्त 9 रनची आवश्यकता आहे. बॅटिंग प्रताप शेलारच्या बॅटमधून धावांचा वेग वाढताना सिंगलला महत्व दिलं. षटकारात परावर्तित करत असताना 10 बॉलमध्ये 18 रन्स, 180चा स्ट्राइक रेट. आणि एका साईडला चेतन शेलार याचा जर विचार केला तर 2 चौकार 1 षटकार त्याच्या बॅटमधून. 13 बॉलमध्ये 19. म्हणजेच एक धुरंधर खेळाडू. ओपनिंग बॅटर. ज्या पद्धतीने लवकरात लवकर दिवेश बाद झाल्यानंतर जबाबदारी काय असते हे स्वीकारलं गेलंय. वैभव पायावरचा बॉल. पंचांकडे दाद जरूर मागितले गेले होते. पंच या अपीलशी सहमत नाही आहेत. 1 रन मिळेल. या एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. सिंगलच्या माध्यमातून 48 8 रनची आवश्यकता आहे. परंतु फक्त म्हणून चालणार नाहीये. क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये 1 रन 1 बॉल खूप मायने राखतो. काहीतरी समजवत असताना प्रताप शेलार आपल्या पार्टनर चेतन शेलारला. संघाची धावसंख्या 48 मजबूत स्थितीमध्ये आहे. परंतु इथून सुद्धा कमबॅक होऊ शकतो. परंतु त्यासाठी तुम्हाला खूप काही कष्ट करावे लागतील. डॉट बॉल धावा थांबवाव्या लागतील. इथून चांगला बॉल ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत परंतु चुकीच्या एंडने फेकी झाली. आणि पंचांना फक्त थोडीशी रिक्वेस्ट करेन की लेग बाईज ज्या काही धावा आहेत त्या फक्त 185 देशांमध्ये आज कुंजे, मसरोली, केव या तिन्ही गावांचे कुणबी समाजाचे खऱ्या अर्थाने आपण पाहतायत हे मानाचे खेळाडू घराघरामध्ये पोहोचतायत. अप्रतिम चांगला फटका आहे बिटवीन द गॅप मध्ये. सरळ चेंडूला फेकून दिलाय. फ्लॅट 6 ॲज अ स्विफ्ट ॲज अन एरो. बाणासारखा वेगवान. सरळ चेंडू निघून जाईल. 6 धावांकरता या षटकाराने स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. 55 स्कोर आर लेवल. विजयासाठी 1 धावेची आवश्यकता आहे. विजयाची नौका ही किनाऱ्यावर लावत असताना हळूहळू आपण पाहू शकतायत जय हनुमान फायटर्स टीम हलक्याशा हाताने चेंडूला जरूर खेळून काढले. वैभव शेलार यांना मान हा सन्मान दिला आणि अशा प्रकारे विजयावर शिक्कामोर्तब केला गेलाय. पाक काय बॅटिंग केले दोन्ही बॅटरने आणि जशी मात्र या वेळेला विजयाची मोहर उमटवली आणि दिवेश एका साईडला आपण पाहिलं बाद झाल्यानंतर चेतन शेलारने जी बाजू सांभाळून धरली. प्रताप शेलाराला कोणतंही दडपण नव्हतं. फ्रीली माइंड खेळला आणि एक समंजसपणाचं क्रिकेट कसं खेळावं हे प्रताप शेलार आणि चेतन शेलारच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालं. जशी मात्र विजयावर मोहर उमटवली आणि खेळपट्टीला नतमस्तक होत असताना प्रणाम केला चेतन शेलारने. हेच खरं कौशल्य आहे. हे टीम स्पिरिट